सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 84 एपिसोड यापूर्वीच 83 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज मधूची कालच्यापेक्षा मोठी आलिशान कार बघून नैना बिथरली. मलासुद्धा तिच्यासारखी कार हवी असं म्हणून जितेंद्रच्या मागे लागली आणि त्यानं आता डोक्याला हातच लावला. आणि इतकी मोठी आलिशान कार हिला कुठून आणू असा प्रश्न त्याला पडला. त्याच्या खिशात महिनाकाठी काही शिल्लक राहत नव्हतं. सगळंच्या सगळं तर हिच्यावर खर्च व्हायचं. अगदी घरात पैसे द्यायला सुद्धा ती शिल्लक ठेवत नव्हती. आणि इतकी मोठी कार घेणं काही खायचं काम होतं का? पण आता या हट्टी नैनाला ते कोण समजावून सांगणार? आणि ती म्हणाली, जितू मला उद्याच्या उद्या कार हवी आहे. जितेंद्र हबकला आणि म्हणाला, नैना अगं हे कसं शक्य आहे? नवीन कार घेणं काही खायचं काम आहे का? नैना म्हणाली, ते मला काहीही सांगू नको जितू. तू माझी डिमांड पूर्ण करायची म्हणजे करायची. मग ती कशी करायची ते तू ठरव. आणि हे बघ, तू लोन काढ किंवा हप्त्यावर गाडी घे, आय डोंट केअर. पण मधूकडे कार आहे तशी कार मला हवी. जितेंद्र तिला समजावत म्हणाला, कशी हवी? कालच्यासारखी की आजच्यासारखी? आणि ती म्हणाली, आजच्यासारखी. आजची कार कालच्यापेक्षा जास्त आलिशान होती. जितेंद्र म्हणाला, आणि ती उद्या तिसरीच कार घेऊन आली तर? आजच्यापेक्षा जास्त आलिशान. मग तू तेव्हा पण म्हणशील का, ही कार नको, आता तीच घे? नैना, आणि हे कुठपर्यंत चालत राहणार तूच सांग. जरा विचार कर आपल्या फायनान्शियल कंडिशनचा. आणि नैना म्हणाली, तो विचार तू कर, मला काहीही सांगू नको. माझा बर्थडेसुद्धा येतोय पुढच्या महिन्यात आणि त्यासाठी मला डायमंड नेकलेस गिफ्टसुद्धा हवा. ऑलरेडी मी माझ्या फ्रेंड्समध्ये सांगून ठेवलं आहे की मी तुझ्याकडून डायमंड नेकलेस घेणार आहे. आणि हे ऐकून जितेंद्र आणखीन वैतागला. चकित होऊनच म्हणाला, काय चाललंय तुझं? अगं, तुला वेळ लागलं का? आता मी तुझे विश पूर्ण करण्यासाठी चोरी करू की काय, की दरोडा टाकू? आणि नैना म्हणाली, तसं कर. तुझ्या पप्पांनी जे केलं तुझ्या मम्मीची विश पूर्ण करण्यासाठी, तसंच तूही कर, पण माझी विश पूर्ण कर. जितेंद्र म्हणाला, नैना प्लीज असं बोलू नकोस गं, मला वाईट वाटतं. तू घरातल्यांना कशी बोलतेस, संग्रामला कसं बोलतेस, कसं वागवतेस ते एक वेळ मी समजू शकतो. पण आता तू मला अशी पेचात पकडणार आहेस का? मी घरातसुद्धा पैसे देत नाही, सगळे तुझ्यावर खर्च होतात. नैना म्हणाली, हे बघ जितू, तुला पगार मिळतो तो माझी हौस पूर्ण करण्यासाठी आणि तुझी नोकरीसुद्धा त्यासाठीच आहे. आणि आता तू ठरव तुला काय करायचं. कसंही कर, पण मला गाडी आणि डायमंड नेकलेस घेऊन दे. असं म्हणून ती हातपाय पसरून बेडवर झोपली. जितेंद्रने आता तिच्याकडे बघितलं आणि त्याला स्वतःचाच राग यायला लागला. इतक्या हट्टी मुलीसोबत लग्न केलं आणि काय मिळवलं? त्याला वाटलं होतं तिचे डॅड मोठे CEO आहेत वगैरे, पगाराची नोकरी मिळेल, मोठ्या पगाराची नोकरी मिळेल, पोझिशन मिळेल. पण कशाचं काय? तिकडं सगळं मिळालं, पण सगळं बोलून बोलून दाखवायची ती मेहरबानी असल्यासारखी, आणि सगळा खर्च हिच्यावरच व्हायचा. म्हणजे तिच्यासाठी तो कमावता नोकरच होता. आणि हे लग्नसुद्धा जितेंद्रच्या मम्मीच्या हट्टापायी झालं होतं. त्याच्या पप्पाला आणि त्याला नोकरी मिळणार म्हणून मम्मीला नैना सोबत लग्न करायला लावलं तिनं. आणि नैना येताना खूप सगळे दागिने कॅश घेऊन येणार होती. नैनाने बरोबर जितेंद्रच्या मम्मीचा स्वभाव हेरला होता. त्यांना आता झोपलेल्या नैनाकडे त्यानं हताश होऊन बघितलं आणि तिच्या शेजारी झोपायला गेला. आज ती त्याला हवी होती आणि त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि मला, ओके डार्लिंग, आपण त्यावर नंतर चर्चा करू. तू माझ्याकडे बघ आणि आपण आपल्या बेबीचा विचार कधी करायचा आहे? आणि नयना म्हणाली, अजिबात नाही, तू आधी माझ्या विश पूर्ण कर, मग जवळ ये. आणि बेबीचं तर आता काही बोलूच नको, मला माझी फिगर मेंटेन करायची आहे. आता मला झोपू दे, डिस्टर्ब करू नकोस. असं म्हणून ती त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि तो निराश होऊन बेडरूमच्या बाहेर आला. तसं त्याला खालून पाणी घेऊन जाणारा संग्राम दिसला. संग्रामने सुद्धा त्याच्याकडे बघितलं आणि त्याचा चेहरा सगळं सांगत होता. मग अशी खाली जातानाच संग्रामने त्या दोघांचं भांडण ऐकलं होतं आणि ते कशावरून आहे हेही त्याला कळलं. संग्रामने त्याला काहीच न बोलता गुपचूप बेडरूममध्ये जाणं पसंत केलं.
आणि जितेंद्रला आता वाटत होतं संग्रामनं त्याच्याशी बोलावं, पण संग्रामने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला वाईट वाटलं. आणि आता इकडे झोपता झोपता मधूनं एकदा संग्रामला फोन केला आणि म्हणाली, उद्या मी ऑफिसला येते, उद्यासुद्धा आपली प्रॅक्टिस होईल. आणि संग्राम म्हणाला, मधू अगं असं काय करतेस, हे सगळं करून काय होणार आहे? आणि तुला माहीत आहे, तू रोज एक कार आणतेस आणि इथे वहिनी दादामध्ये भांडण सुरू आहे. वहिनीसुद्धा दादाला तुझ्यासारखी कार मागते. आणि हे ऐकून मधू एकदम खुश झाली आणि म्हणाली, अरे खरंच की काय? तिला तर लगेच ॲसिडिटी होते रे. मग आता ना आणखीन मज्जा येणार आहे. आता फोन ठेव, गुड नाईट, असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि लगेच अर्जुन सरांना फोन केला. तन्वी अर्जुन झोपण्याची तयारीच करत होते. तन्वी अजून स्वीटीकडेच होती. अर्जुन एकटाच होता. तिचा फोन बघितला. नाही म्हटलं तरी त्याला थोडं टेन्शन आलं. अतुल नेहा ठीक असतील ना, अशी शंका त्याच्या मनात आली. आणि तो म्हणाला, मधू बेटा, तू यावेळी का फोन केलास? सगळं ठीक आहे ना? आणि मधू म्हणाली, अंकल सगळं ठीक आहे, पण मला काहीतरी हवं आहे, असं ते हक्कानं म्हणाली. मग तो रिलॅक्स होऊन म्हणाला, काय पाहिजे आमच्या मिनी प्रिन्सेसला? ती म्हणाली, अंकल 2-3 दिवसांनी मला तुमची कार हवी, मिळेल का? आणि अर्जुन लगेच म्हणाला, ड्रायव्हरसह मिळेल, डोंट वरी, पण ड्रायव्हिंग ड्रायव्हरच करेल, आपण करायचं नाही, ओके? आणि मधू म्हणाली, ओके अंकल, थँक्यू सो मच. आणि अर्जुन म्हणाला, ओके, आता कार मिळणार नाही. तशी मधू जीप जाऊन म्हणाली, सॉरी अंकल. आणि अर्जुन म्हणाला, आता तर तू फोनच ठेव, आता तुला काहीच मिळणार नाही. आणि मधू आता हसून लाडात म्हणाली, आय लव्ह यू अंकल. आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, दॅट्स लाईक माय गुड बच्चा. पण मला हे सांग, आज तू दादाची कार घेतली, आता मला मागतेस, नक्की चक्कर काय आहे? म्हणजे आम्हाला माहीत असावं म्हणून विचारतोय, बाकी इंटरफेअर करण्याचा काहीही इरादा नाही बेटा. आणि मधू म्हणाली, सांगते ना अंकल, तुम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? पण तसं काहीच नाही, आणि जर तसं असेल ना तर सगळ्यात अगोदर तुम्हालाच सांगणार. आणि आता ही मधू शोभत होती बरं का, अतुलची मुलगी, बापासारखी झोलर होती. आणि अर्जुन म्हणाला, ओके, कार कधी हवी ती सांगा, ती मिळेल, आणि गुड नाईट म्हणून फोन ठेवला. आणि मधून आता खुश होऊन बेडवर उडी घेतली आणि म्हणाली, डफर नाही ना, सगळ्याची लायकी काढतेस का? आता तू तुझी लायकी बघ. नाही तुला माझ्या गाड्या बघून चक्कर आली ना तर नावाची मधू नाही. मी तुला एकही शब्द न बोलता तुला कशी मुंडीवर पाडते बघ. कारण तू इतकी जलसी आहेस की मला जास्त काही करायची गरजच नाही. तुझा राग, तुझी ईर्ष्या, तुझा अहंकारच तुला संपवणार. असं म्हणून मधूनं आता लिस्ट करायला घेतली. अर्जुन अंकलनंतर कुणाची कार मागायची? आरव जिजूची, मग आरूची, मग इंद्रा, आणि अशी तिने अख्खी लिस्टच केली. आणि ती लिस्ट विवेकच्या गाडीपर्यंत गेली. टोटल 16-17 गाड्यांचा ताफा झाला की तिच्याकडे, आणि ते सुद्धा वेगळ्या वेगळ्या कंपनीच्या कार, एकापेक्षा एक बडकर आलिशान. आणि काय म्हणावं या मधूला? अतुलला जर हे कळलं ना तर तिला तो स्वतःची गुरु करून घेईल. आणि या 2 मित्रांच्या मुलींना एकापेक्षा एक बदमाश होत्या आणि म्हणूनच बेस्ट फ्रेंड होत्या. मग आता इकडे तन्वीनं स्वीटीला सांगितलं, आज आपण डॉक्टरांकडे जाऊन आलोत, इथपर्यंत सगळं ठीक आहे, तरी पण इथून पुढे खूप महत्त्वाचे दिवस आहेत, तर तू तुझी काळजी घे. आर्यनला जास्त रोमॅन्टिक होऊ देऊ नकोस, जास्त हालचाल करू नको, छेडछाड करू नको, अशा सूचना देत होती. आणि स्वीटी लाजत लाजत त्या सूचना ऐकत होती. आणि आर्यन वाट बघत होता की मॉम कधी जाते. आणि तन्वी तर स्वीटी जवळून जायचं नाव घेतच नव्हती. आणि तन्वी तिला आर्यनच्या वेळी मी गरोदर होते तेव्हा मी कसे कसे दिवस काढले हे सांगत होती. ती कधी गरोदर राहिली, अर्जुनला ही बातमी कशी कळली कुणाल रियाकडून, अशी सगळी सिच्युएशन सांगत होती. आणि मी कसे लाड करून घेतले अर्जुनकडून तेही सांगत होती.
तन्वी आता जुन्या आठवणींना उजाळा देत होती. दोघीही हसत होत्या आणि तिला म्हणायची, स्वीटी, आर्यन जेव्हा पोटात होता ना तेव्हा अर्जुन अशीच बदमाशगिरी करायचा. आणि स्वीटी माझ्या आत्तू अजून सांग ना. आणि आर्यन आता दरवाजाच्या बाहेर तिला खुणवत होता. आणि हळूच माझ्या मॉमला जायला सांग. स्वीटीचं त्याच्याकडे लक्ष जात नव्हतं. आर्यन आता वैतागला. त्यानं स्वीटीला मिस कॉल दिला आणि स्वीटीनं मिस कॉल बघितला, तन्वीनं सुद्धा बघितला. आणि तन्वी म्हणाली, आर्यन का घरातल्या घरात तुला मिस कॉल करतोय? आता त्याला काय पाहिजे? आणि इकडं तिकडं बघितलं. दरवाजाच्या बाहेर तिला हात हलवताना आर्यन दिसला. तन्वीची पाठ त्याच्याकडे होती आणि तिनं स्वीटीचं लक्ष कुठे आहे असं बघून मागे बघितलं. आणि आर्यन खानाखुणा करून सांगत होता की मॉमला घालवून टाक. आणि तन्वी म्हणाली, आर्यन काय चाललंय तुझं? तू आधी इकडे ये. आणि आर्यन आता वाईट तोंड करून तिथे आला आणि म्हणाला, मॉम, डॅड तुला बोलवत आहेत. तन्वी म्हणाली, मला तर नाही आवाज आला. तुला आला का? तो म्हणाला, त्यांनी आवाज नाही दिला, माझ्याजवळ मेसेज दिला की तुला पाठवून दे. आणि तन्वी म्हणाली, ओके, त्याला सांग थोड्या वेळाने येते. हा तर स्वीटी, मी तुला काय सांगत होते असं ती म्हणाली. आणि आर्यन लगेच ओरडून म्हणाला, मॉम, नंतर कशाला, आता जा ना, उशीर झाला तर डॅड चिडतील. तन्वी हसूनच म्हणाली, तुझ्या डॅडला चिडायला कारण लागतच नाही आणि चिडला तर चिडला. तू जाऊन झोप त्याच्याजवळ, मी झोपते इथे वाटल्यास. तसा आर्यनं बारीक चेहरा केला. आज दिवसभर मूड बनवला होता. बहुतेक तसं काहीच होणार नाही. ओ गॉड, आज मॉम माझी परीक्षा घेणार आहे का? असं म्हणत होता तो तिथेच बसला. पुस्तक वाचण्याचं नाटक करत बसला आणि पुस्तकाच्या आडून आडून हळूच स्वीटीला खुणवायचा. तन्वीनं आता त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाले, आर्यन, तुला वाचायचं नसेल तर राहू दे. झोप आली असेल तर जा खाली आणि झोप. आणि आर्यन म्हणाला, नो मॉम, मला नाही झोप आली, तू बोल ना, मी वाचतोय. तन्वी म्हणाली, झोप नाही आली तर उलट पुस्तक काय वाचतो, नीट पकड ना. तसा आर्यन कसा तरी हसला आणि स्वीटी खूप हसायला लागली. मग आर्यन तिथेच बसला, पेंगायला लागला आणि तन्वी कधी निघून गेली हे त्याला कळलंही नाही. मग तिनं हळूच आर्यनला उठवलं आणि म्हणाली, आर्यन, मॉम गेली. त्यानं डोळे उघडले, बघितलं तर तन्वी नव्हती. मग त्यानं पटकन जाऊन दरवाजा लावला. तिला म्हणाला, तू इथे बस. असं म्हणून तिला बेडवर बसवली. तिचे डोळे बांधले. ती म्हणाली, आर्यन, अरे काय करतोस? तसं त्यानं तिच्या गुलाबी ओठांवर उभंच त्याचं बोट ठेवलं आणि त्याच बोटांवर त्याचे ओठ टेकवले. तसं त्याच्या ओठांचा स्पर्श झाला. त्याची कोरलेली छोटी छोटी दाढीसुद्धा आणि मिशीसुद्धा तिला टोचली आणि स्वीटी शहारली. आणि तो म्हणाला, बेबी, जस्ट मिनिट. आणि तो त्याच्या तयारीला लागला. आणि त्याची तयारी होईपर्यंत स्वीटी त्याचा अंदाज घेत होती. डोळे बंद असलेल्या अवस्थेत शांत बसली. आणि आज नक्कीच तो खूप रोमॅन्टिक होणार. आणि आत्ता तन्वी म्हणाली तशी काही गडबड झाली तर असं वाटून स्वीटी सावध होत होती. आणि इकडे डिनर वगैरे झाला आणि आर्या बेडरूममध्ये गेली आणि इंद्राजीसुद्धा मूडमध्ये होते. आणि जसा तो बेडरूममध्ये शिरणार तसा त्याच्या पायावर एक छडी पडली. आणि त्यानं चमकून बघितलं तर आर्या छडी घेऊनच उभा होती आणि रागानं लाल झाली होती. इंद्रा घाबरला आणि म्हणाला, आरू, काय झालं? बेबी, तू इतकी का चिडली आहे? आर्या म्हणाली, कोणत्या हाताने तिची कंबर पकडली? इंद्रा म्हणाला, कोणाची? मी तर कोणाचीच कंबर नाही पकडली. तसं आर्यानं पुन्हा एक छडी त्याच्या पार्श्वभागावर मारली. तशी त्यानं टुणकन उडी मारली आणि म्हणाला, आरू डार्लिंग, काय झालं? तू का मारतेस मला? आर्या म्हणाली, मलाच विचारतोस का? मी तुला का मारते? ऑफिसमध्ये काम करायला जातोस की मुलीचे हात पकडायला, कंबर पकडायला, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून फ्लटिंग करायला? उद्याच्या उद्या त्या मुलीचा राजीनामा मला हवाय. इंद्रा म्हणाला, अगं पण मी ते संग्रामला सांगत होतो. मधूनच मला सांगितलं की संग्रामला मुलींशी कसं बोलायचं ते शिकव. बेबी, यात माझा काय दोष? आणि आर्या म्हणाली, जर शिकवायचं होतं तर मला समोर घेऊन शिकवायचं ना, माझ्यासोबत ते सगळं करायचं आणि मग शिकवायचं. तो म्हणाला, आता तू तिथे नव्हती म्हणून काय करू? ती मुलगीसुद्धा छान दिसत होती आणि म्हणून तिलाच बोलवली. आणि तिची काही हरकत नाही बेबी, तर तुला काय वाटतं? तशी ती पुन्हा चिडली. त्याची कॉलर पकडली, बेडरूमच्या आत घेतला आणि बेडरूम लावली. आणि आतमध्ये त्याचे हात पाय छडीने सडकायला सुरुवात केली. आणि याचा घोड्यासारखा सॉरी सॉरी म्हणून इंद्रा नाचत होता.